जिंतूर नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार. ठाकरे गटाकडून रणरागिणी सुरेखा शेवाळे टाले मैदानात. जिंतूरच्या राजकारणात एकदा पुन्हा तापमान वाढत चाललं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शहरातील लोकप्रिय आणि लढवय्या नेत्या सुरेखा शेवाळे टाले यांच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून नाव जवळपास निश्चित होईल अशी अपेक्षा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा निर्णय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याकडून निर्णय अधिकृतरित्या निश्चित होईलच अशी आशा असून ठाकरे गटाने जिंतूर नगरपालिका इलेक्शन विजयाची रणधुमाळी सुरू केली आहे. सुरेखा शेवाळे टाले या गेल्या काही वर्षापासून महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर थेट रस्त्यावर उतरून लढणाऱ्या अग्रणी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. महिलांच्या सक्षमीकरणापासून ते शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलनापर्यंत त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने स्थानिक राजकारणात नवी ऊर्जा संचारली आहे. शिवसेना ठाकरे गटाने या निवडणुकीत सर्व जिंतूरचे राजकारण समाजकारणात बदलण्यासाठी स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून जिंतूरमध्ये पुन्हा भगवा फडकवायचा असा नारा देण्यात आला आहे. या निर्णयाने सत्ताधारी गटात खळबळ माजली आहे, तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. शहरातील मुस्लिम समाजाच्या मतदानावर ठरणारी ही निवडणूक एक हाती शिवसेना मशाल चिन्हाकडे जाईल ही भीती विरोधी पक्षाला लागली आहे. जिंतूर शहराच्या मुस्लिम समाजाने 3 वेळा खासदार बंडू जाधव यांच्या मशाल चिन्हाला पसंती देत निवडून आणलं आहे. त्यामुळे खासदारांचा हॅट्रिक मतदारसंघ जिंतूर ठरला आहे. या गोष्टीचे भान ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खासदार बंडू जाधव यांच्या नेतृत्वात रणरागिणी सुरेखा शेवाळे टाले यांना जिंतूरच्या नगरपालिकेचे राजकारणात उतरवलं आहे. खासदार संजय जाधव यांनी सांगितलं, सुरेखा शेवाळे टाले या जिंतूरच्या जनतेच्या मनात घर करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांचं काम, त्यांचा लढाऊ स्वभाव आणि जनतेशी असलेलं नातं यावर आमचा विश्वास आहे. ठाकरे गटाच्या झेंड्याखाली जिंतूरचं भवितव्य उज्ज्वल होईल. दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या गोटात मात्र गोंधळ माजला आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर विरोधकांनी आपली रणनीती बदलण्याचे संकेत दिले आहेत. अनेक वर्षांनी जिंतूरच्या राजकारणात खरी तीव्र लढत रंगणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. शहरात सध्या चर्चा एकच, जिंतूरच्या नगराध्यक्षपदासाठी रणरागिणी उतरली, आता लढाई तापली. जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवणारी महिला आता शहराच्या नेतृत्वासाठी सज्ज अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत असून जिंतूरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक आता खरीच सुरेखा वादळाकडे वळली आहे.